व्हिडिओमध्ये मी 10 ते 12 टेन्सचे वाक्य दिलेत आणि त्याच्या पुढे त्यांना चेंज करायला सांगितले दुसऱ्या टेन्समध्ये. तर टेन्स ओळखायचा आहे तुम्हाला दिलेल्या वाक्याचा आणि ज्या टेन्समध्ये करायला सांगितले त्या टेन्समध्ये त्याला चेंज करायचं आहे. तर बघा, मी पहिलं वाक्य वाचतोय. पहिलं वाक्य आहे, शी गोज टू स्कूल एव्हरी डे. तर ती दररोज शाळेत जाते. इथं बघा, हे सब्जेक्ट आहे, हे V1 आहे आणि हे पूर्ण काय ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला इथं दिलेलं सुद्धा आहे कोणत्या टेन्समध्ये आहे वाक्य, सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये आहे. आणि तुम्हाला त्याचं काय करायचं, सिम्पल पास्ट टेन्स. तर सिम्पल पास्ट टेन्सचा फॉर्म्युला काय आहे, S + V2 + ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट कोण आहे, शी. V2 काय आहे, ते गो V1 आहे. V2 त्याचं असते वेंट, शी वेंट. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट टू स्कूल एव्हरी डे. सब्जेक्ट V2 टू स्कूल एव्हरी डे ऑब्जेक्ट. पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य त्यांनी सांगितले कोणत्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. बघा, ही सब्जेक्ट आहे, ही इज रीडिंग, इज हेल्पिंग वर्ब आहे, रीडिंग V1 + ing आहे. अ बुक नाऊ, आणि अ बुक नाऊ काय आहे, ऑब्जेक्ट आहे. ही इज रीडिंग अ बुक नाऊचा अर्थ काय, की तो सध्या बुक म्हणजे पुस्तक वाचत आहे. तर तुम्हाला करायला विचारले फ्युचर कंटिन्युअस टेन्स. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला काय, पहिल्यांदा तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट कोण आहे, ही. त्याच्यानंतर तुम्हाला काय घ्यायचं, विल. त्याच्यानंतर एक शब्द असते बी, ही विल बी. त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे V1 + ing, कोणता आहे ते, रीडिंग. आणि मग शेवटी तुम्हाला पाहिजे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, अ बुक नाऊ, अ बुक. तर हे सब्जेक्ट, विल हेल्पिंग वर्ब, बी, तर बी आहे. रीडिंग V1 + ing, अ बुक नाऊ, हे काय झालं, ऑब्जेक्ट. ते झालं फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये वाक्य. तिसऱ्या नंबरचं बघा, तुम्हाला दिलेलं कोणत्या टेन्समध्ये आहे, सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे. म्हणते काय आहे, दे प्लेड फुटबॉल यस्टरडे. दे म्हणजे ते, प्लेड म्हणजे खेळले, फुटबॉल तर खेळाचं नाव आहे, यस्टरडे म्हणजे काल, त्यांनी काल फुटबॉल खेळले. तर तुम्हाला हे करायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स करायचं फॉर्म्युला काय, पहिल्यांदा सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे, दे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब कोणते असतात, ॲम, इज, आर. देसाठी कोणते येते, आर, कारण दे अनेक वचन आहे. तर हेल्पिंग वर्ब लिहिलं तुम्ही आर, दे आर. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब नंतर असते V1 + ing. इथं V1 कोण आहे, प्ले, आणि त्याला ing लावलं तर ते काय झालं, प्लेईंग. V1 + ing. आणि शेवटी काय आहे ते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय आहे, फुटबॉल यस्टरडे, फुटबॉल यस्टरडे, फुटबॉल यस्टरडे झाला ऑब्जेक्ट. नंबर 4चं वाक्य बघा, कोणत्या टेन्समध्ये दिलं आहे, पास्ट कंटिन्युअस टेन्स. शी सब्जेक्ट आहे, वॉज हेल्पिंग वर्ब आहे, कुकिंग V1 + ing आहे, डिनर ऑब्जेक्ट आहे. आणि हे पुढचं जे आहे, वेन आय कॉल्ड हर, हे जे आहे कॉम्प्लिमेंट आहे. तुम्हाला करायचं फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये पहिल्यांदा काय, सब्जेक्ट. तर सब्जेक्ट घ्या, शी, सब्जेक्ट. त्याच्यानंतर फ्युचर परफेक्ट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब विल. त्याच्यानंतर एक येते शब्द हॅव, शी विल हॅव. त्याच्यानंतर परफेक्ट टेन्समध्ये V3 येते, कुकचं V3 येते, कुकड, शी विल हॅव कुकड, कुकड V3. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येते, डिनर, ऑब्जेक्ट. आणि नंतर कॉम्प्लिमेंट, व्हेन आय कॉल्ड हर, व्हेन आय कॉल्ड हर, हे झालं कॉम्प्लिमेंट. शी विल हॅव कुक्ड डिनर व्हेन आय कॉल्ड हर. तर मी जेव्हा तिला कॉल केलेला असेल तेव्हा तिनं डिनर कुक म्हणजे तयार करून ठेवलेला असेल. पुढचा टेन्स बघा, फ्युचर सिम्पल फ्युचर टेन्स आहे. सिम्पल फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे वाक्य, आय सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब आहे, बाय जे आहे ते V1 आहे, अ न्यू कार नेक्स्ट मंथ.
आणि हे ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला करायचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये पहिला शब्द जे असते ते हेल्पिंग वर्ब असते. पहिला शब्द कोणता आहे? सब्जेक्ट. पहिला शब्द म्हणजे हेल्पिंग वर्ब, इथं सब्जेक्ट कोण आहे? हॅव. प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायचं आहे. सब्जेक्ट घ्या. सब्जेक्ट कोण आहे? आय. नंतर हेल्पिंग वर्ब. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब आयसाठी काय येते? हॅव. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नंतर V3. बायचं V3 काय येते? बॉट. आणि नंतर ऑब्जेक्ट अ न्यू कार नेक्स्ट मंथ. अ न्यू कार नेक्स्ट मंथ. म्हणजे मी एक नवीन कार घेतलेली असेल पुढच्या महिन्यापर्यंत. 6वं वाक्य बघा. प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये दिलेलं आहे. सब्जेक्ट आहे वी, हेल्पिंग वर्ब आहे हॅव, विजिटेड आहे V3, द म्युझियम आहे ऑब्जेक्ट. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये दिले तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स करायचे. सोपं आहे. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये पहिल्यांदा काय येते? पहिल्यांदा येते पहिल्यांदा सब्जेक्ट येते. सब्जेक्ट कोण आहे? वी. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब येते. पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब काय असते? हॅड. त्याच्यानंतर येते हेल्पिंग वर्ब नंतर V3. V3 कोण आहे? विजिटेड. आणि शेवटी कोणतं येते? ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे? द म्युझियम. म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालय वगैरे. व्हिजिट म्हणजे आम्ही भेट दिलेली असेल. वी म्हणजे आम्ही. 7वं बघा. दिलेलं वाक्य तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे. शी सब्जेक्ट आहे, हॅड हेल्पिंग वर्ब आहे, फिनिश्ड V3 आहे, हर होमवर्क ऑब्जेक्ट आहे, बिफोर डिनर कॉम्प्लिमेंट आहे. तुम्हाला करायचं आहे फ्युचर सिम्पल म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स करायचं आहे. पहिला सिम्पल फ्युचर टेन्समध्ये पहिला शब्द सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? शी. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब काय येणार आहे? सिम्पल फ्युचर टेन्समध्ये विल. शी विल. त्याच्यानंतर काय येणार आहे? V1. V1 काय येणार आहे? फिनिश. त्याच्यानंतर येणार ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोण आहे? हर होमवर्क. आणि नंतर येणार आहे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट कोण आहे? बिफोर डिनर. चला 8व्या नंबरचं बघा. फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये दिलेलं आहे तुम्हाला वाक्य. सब्जेक्ट आहे ही, विल हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये बी येते. त्याच्यानंतर V1 + ING. रनिंग जे आहे ते V1 + ING आहे. अ मॅराथॉन टुमारो हे काय? ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला करायचं पास्ट कंटिन्युअस टेन्स. पहिला शब्द कोणता असते? सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? ही. त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब काय असते? ही साठी वॉज. त्याच्यानंतर V1 + ING येते. रनिंग. त्याच्यानंतर येते ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय? अ मॅराथॉन. टुमारो म्हणजे उद्या. नववं वाक्य बघा. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. इथं सब्जेक्ट आय आहे, हॅव हेल्पिंग वर्ब आहे आणि बीन एक शब्द आहे ते प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नंतर. त्याच्यानंतर स्टडिंग V1 + ING आहे. फॉर 2 hours हे ऑब्जेक्ट आहे. तुम्हाला करायचं आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पहिला शब्द सब्जेक्ट असते. सब्जेक्ट आहे आय. त्याच्यानंतर असते फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये विल हेल्पिंग वर्ब. त्याच्यानंतर असते हॅव. त्याच्यानंतर असते बीन
आय विल हॅव बीन. त्याच्यानंतर V1 प्लस ING. ING कोण आहे? स्टडिंग. V1 प्लस ING. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट फॉर 2 hours. आता अजून खाली 3 आहेत, हे तुम्ही करू होमवर्कमध्ये. फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये दिलेलं आहे वाक्य. सब्जेक्ट आहे इथं दे, विल आहे, हेल्पिंग वर्ब हॅव आहे आणि कम्प्लिटेड V3 आहे. दे विल हॅव कम्प्लिटेड हे V3 आहे. द प्रोजेक्ट ऑब्जेक्ट आहे. बाय नेक्स्ट वीक हे कॉम्प्लिमेंट आहे. याला तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स करून आणायचं आहे. त्याच्या पुढचं आहे तुम्हाला दिलेलं वाक्य पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे. सब्जेक्ट शी आहे, इथं हॅड हेल्पिंग वर्ब आहे. त्याच्यानंतर बीन येते पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये. प्रॅक्टिसिंग V1 प्लस ING आहे. फॉर आवर्स ऑब्जेक्ट आहे. बिफोर द कॉन्सर्ट हे एवढं कॉम्प्लिमेंट आहे. याचं तुम्हाला करायचं आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि 12वा आहे तुमच्यासाठी फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्समधलं वाक्य दिलेलं आहे. बघा काय, सब्जेक्ट इथं ही आहे, हेल्पिंग वर्ब विल आहे. त्याच्यानंतर हॅव बीन, V1 प्लस ING वर्किंग आहे. ही विल हॅव बीन वर्किंग ॲट धिस कंपनी म्हणजे या कंपनीमध्ये. फॉर 5 years बाय नेक्स्ट मंथ म्हणजे पुढच्या महिन्यात त्याला या कंपनीत कामाला लागल्यापासून 5 वर्ष होतील. तर ॲट धिस कंपनी एवढं ऑब्जेक्ट आहे कंपनीपर्यंत. आणि फॉर 5 years बाय नेक्स्ट मंथ हे जे आहे हे एवढं कॉम्प्लिमेंट आहे. तुम्हाला हे करायचं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये.